नमस्कार. नेहमीची तीच ती लाल बिर्याणी खाऊन कंटाळलात, मग आज ट्राय करा ही चटकदार आणि सुगंधी हरियाली चिकन बिर्याणी. कोथिंबीर, पुदिना आणि खास मसाल्यांचा असा संगम की पाहताच जिभेला पाणी सुटेल. ग्रीन चिकन बिर्याणी परफेक्ट होण्यासाठी भरपूर टिप्स सांगितल्यात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तळलेला कांदा म्हणजेच बिरिस्ता हा बिर्याणीचा जीव आहे. तो परफेक्ट कुरकुरीत आणि सोनेरी रंगाचा होण्यासाठी या टिप्स फॉलो करा. कापण्याची पद्धत: कांदा कापताना तो अतिशय पातळ आणि एकसमान स्लाइसमध्ये कापा. जास्त जाड तुकडे नको आणि जास्त पातळ नको. कापलेला कांदा हाताने व्यवस्थित वेगळा करून घ्यायचा आहे, म्हणजे सुट्टे करून घ्या, जेणेकरून तळताना चारही बाजू तळून कांदा कुरकुरीत होईल. महत्त्वाची टीप: जर कांदा लवकर मऊ पडत असेल तर त्यात तळताना चिमूटभर साखर घाला. साखरेमुळे छान कॅरमलायझेशन होतं आणि रंगही छान येतो हॉटेलसारखा. यानंतर चांगला कांदा तळला गेल्यानंतर क्रिस्पी झाला की अशा प्रकारे एका कापडावरती किंवा टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचा आहे, जेणेकरून तो कुरकुरीत राहतो. सुरुवातीला तेल छान गरम असावं. कांदा तेलात टाकल्यावर गॅसची फ्लेम मिडियम करायची. कांदा छान गोल्डन ब्राऊन झाला की एका ताटात काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवा किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता. पाहू शकता, साखर अजिबात विरघळत नाही आणि कांदा देखील कुरकुरीत होतो. ग्रीन चिकन बिर्याणी बनवण्यासाठी हिरवा मसाला बनवतो. यासाठी एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यात कोथिंबिरी, लसूण, अद्रक, तिखटाच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची. इथे आपण कोणताही लाल मसाला वापरणार नाहीत आहोत, त्यामुळे तिखटाच्या आवडीप्रमाणे प्रॉपर बॅलन्स करून मिरची घ्या. गरम पाण्यात भिजवलेले काजू घालून थोडं पाणी घालून याची बारीक वाटून पेस्ट बनवून घ्यायची. चिकन मॅरिनेशनसाठी एका बाउलमध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घ्यायचंय. चिकन धुण्यासाठी इथे लिंबू, मीठ किंवा विनेगर लिंबू याचा वापर करू शकता, जेणेकरून चिकनचा अजिबात वास येत नाही. लेग पीसला अशा प्रकारे काप द्या, जेणेकरून मसाला आतपर्यंत छान मुरतो. आणि बिर्याणीसाठी चिकनचे तुकडे शक्यतो थोडे मोठे असावेत किंवा मध्यम घेतले तरीही चालतील. चिकनला दही, शक्यतो इथे पाणी कमी असलेलं दही वापरायचंय. यानंतर यात तयार करून घेतलेली हिरवी पेस्ट, धणे पावडर, हळद आणि तयार करून घेतलेला बिरिस्ता अशा प्रकारे चोळून घालायचा आहे. बिर्याणी मसाला आणि चवीनुसार मीठ घालून हे संपूर्ण मिश्रण एकजीव असं मिक्स करून घ्यायचंय. जर तुम्हाला ग्रीन फूड कलर घालायचा असेल तर तो देखील घालू शकता. इथे आपण ग्रीन फूड कलर घालून मिक्स करून घेतोय. कमीत कमी 1 तास तरी हे चिकन झाकून ठेवायचे, जेणेकरून छान मॅरिनेट होतं. वेळ असल्यास 2 ते 3 तास किंवा रात्रभर फ्रीजमध्ये मॅरिनेट करून घेतलं तरीही चालेल. चिकन जितकं छान मॅरिनेट होतं, बिर्याणी तितकीच चवीला अप्रतिम लागते. भात शिजवून घेण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तासभर भिजवत ठेवायचे. यानंतर इथे एका मोठ्या टोपात पाणी उकळायला ठेवायचे. त्यात काही खडे मसाले घालायचे: दालचिनी, चक्रीफूल, मोठी विलायची, लवंग, काळी मिरी आणि लहान विलायची. त्या सोबतीला लिंबाचा एक तुकडा आणि लिंबाचा रस घालायचा, जेणेकरून भात शुभ्र होतो. तेल आणि चवीनुसार मीठ घालायचे. तांदूळ उकळताना पाणी चाखून घ्या, ते खारट असावं तरच भाताला छान चव येते. यानंतर अर्धा तासभर भिजवलेला बासमती राईस घालायचा. या जागी तुम्ही चांगला असा कोलाम तांदूळ देखील घेऊ शकता आणि वर्ण पुदिना पावडर घालायची, मिक्स करून घ्यायचे. पाण्याला उकळी आल्यावरच त्यात तांदूळ घालायचे आणि अलगद हाताने मिक्स करायचे. 70 ते 80% तांदूळ शिजवून घ्यायचे. भातातील पाणी नितळण्यासाठी एका चाळणीत भात काढून घ्या आणि असा पसरवून ठेवा आणि अलगद हाताने मोकळा करा, जेणेकरून तो थंड होईल. बिर्याणी मसाला बनवण्यासाठी एका बिर्याणी पॉटमध्ये किंवा भांड्यामध्ये तेल घालायचे किंवा तुपाचा वापर करू शकता. यात तेजपत्ता आणि मॅरिनेट करून घेतलेलं चिकन घालून अलगद हाताने मिक्स करून घ्यायचे. 3 ते 4 मिनिटे चिकन छान तळून घेतल्यानंतर यात थोडं पाणी घालायचे आणि मिक्स करून घ्या. जास्त पाणी घालू नका, कारण चिकनला पाणी सुटतं. झाकण ठेवायचे आणि चिकन 5 ते 10 मिनिटे मध्यम आचेवरती शिजवून घ्यायचे. चिकन शक्यतो हाडासह घ्यायचं, यामुळे बिर्याणीला जास्त चांगली चव येते. हिरव्या मसाल्याची पेस्ट करताना त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस घातला तरीही चालेल, यामुळे बिर्याणीचा हिरवा रंग टिकून राहतो, काळा पडत नाही. झाकण काढले, पाहू शकता चिकन छान शिजलेलं आहे. यानंतर वर्ण गरम मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार थोडी साखर घालायची, जेणेकरून दह्याचा जो आंबटपणा असतो तो बॅलन्स होतो. चिकन शिजले आणि मसाला देखील थोडा दाटसर झालाय की लगेच गॅस बंद करायचा आहे.
इथे आपण याच भांड्यामध्ये बिर्याणी बनवतोय. जर तुम्ही दुसऱ्या भांड्यात बनवणार असाल तर एक जाड बुडाचं भांडं घ्यायचंय. टोपात खाली थोडं तूप किंवा तेल लावा. पहिला थर हरियाली चिकनचा द्यायचा आहे. वरनं दुसरा थर शिजवलेला पांढरा भात द्या. तुम्ही इथे आवडीप्रमाणे बिर्याणीचे लेयर्स वाढवू शकता. वरनं तळलेला बिरिस्ता, कोथिंबिरी, 2 ते 3 चमचे तूप, केवडा जेल घालायचे आणि झाकण ठेवायचंय. भांड्याचं झाकण प्रॉपर कव्हर करायचंय. पिठाचा गोळा देखील लावू शकता किंवा फॉइल पेपरने कव्हर करू शकता. सुरुवातीला 3 ते 4 मिनिटे अशाच प्रकारे बिर्याणी गरम करायची. यानंतर एक लोखंडी तवा घ्यायचा आहे. तो छान तापला की यावरती हे भांडं ठेवायचे आणि अशा प्रकारे बिर्याणी 10 ते 15 मिनिटे दम देऊन घ्यायची आहे. गॅसची फ्लेम बंद करायची आणि नंतर लगेचच बिर्याणी सर्व्ह करू नका, नाहीतर भात मोकळा होणार नाही, चिवट असा होईल. जर तुम्ही या टिप्स वापरून बिर्याणी बनवाल तर पहिल्यांदा बिर्याणी बनवणारे देखील अप्रतिम अशी बिर्याणी बनवतील. भाताचा एक एक कण मोकळा परंतु घास न बसणारी अशी ही बिर्याणी तयार होईल. चिकन दम बिर्याणी सोबत खाण्यासाठी दह्याची कोशिंबिरी बनवायची आणि छान अशी ही अप्रतिम ग्रीन चिकन बिर्याणी सर्व्ह करायची आहे. तुमच्याकडे चिकन बिर्याणी कोणाकोणाला आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ही हरियाली चिकन बिर्याणी तुम्ही देखील नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास शामियाना किचन्सला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.